म्हणून कुशल संघ आपला सिलेक्ट निर्णय करायचा, कुशल संघ आपला निर्णय करायचा आहे. गोलंदाजी निर्णय असे खरंच कुशल संघ टॉस विल सिलेक्ट टू गोलंदाजी फर्स्ट. खरंच डिक्के वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. 5 गणी संघ डिक्केला पाहतोय. चला प्लीज आपण एक सन्मान घेऊया. चला मॅच चालू करा. पंच 18-13चं समीकरण. खरंच विकास बने आज व्यासपीठावरती उपस्थित, त्यांचा आपण इथे मान सन्मान करूया. खरं यायचं प्लीज दादा तुमच्या हस्ते करूया. विकास बनेचा आपण मान सन्मान, मायेची शाल, प्रेमाचं पुष्प देऊन विकास बनेचा सत्कार करूया. प्लीज विकास भाई यायचं प्लीज. चला लगेच. खरंच व्यासपीठावरती अजून चांगले व्यक्तिमत्व पाहतोय. मोनागिरी निवासीचे खजिनदार विकास बने यांना पाहतोय, त्यांचा आज आपण इथे मान सन्मान करूया. मायेची शाल, प्रेमाचं पुष्प देऊन दादांचा सत्कार करूया. प्लीज नितीन दादा टेल्टमॅन पाठवा आपल्या. प्लीज नाव स्ट्राईकचं नाव माहिती नाही. नितीन दादा वडवाडी संघ दादा आपण इथे करूया. मायाची शाल, प्रेमाचं पुष्प देऊन विकास बनेंचा सत्कार करूया. खरंच कौतुक असल्यास एक चांगली स्पर्धा दयाच्या हस्ते आपण करूया. कौतुक, खरंच एक चांगली स्पर्धा. लालवाडी संघ आज या गावाने अभिमान राखून ठेवलाय. हो पहिला चेंडू अगोदर धावेंचा तोटा, त्याच्यामध्ये हा नो चेंडू, भीमर चेंडू पाहतोय. पहिला चेंडू नो, धावेंचा तोटा. पहिला चेंडू नो टाकला जातो. फ्रीटची संधी. पहिला चेंडू होते, धावा आल्या त्यामध्ये सिंगल एक. आता समीकरण झालंय 12चं. 18 चेंडू 12 धावा. फ्रीटचा चेंडू उघडा डोळे पहा, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. हो फ्री हिटचा चेंडू फटका फसला जातोय की चेंडू निघून जातोय. कॅचचा कॉल. हो चांगली कॅच, चांगली कॅच पाहतो. फ्रीटचा चेंडू होता, बॅटवरती चेंडू येत नाही. सकाळचं सत्र विशाल वरांना देखील माहीत असेल एवढा चांगला फटका होता. बॅटमधून आवाज देखील आला, पण संध्याकाळचं सत्र बॅटमध्ये सरासर चेंडू येत नाही. पहिला चेंडू सिंगल, 2 धावा. धावा झाल्यावर पोचले 3च्या घरात. एक चेंडू 3 धावा. हो यावेळी स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू खेळून गेला. हो कॅचचा कॉल क्षेत्राने सजवला होता. विशाल वरांना थांबवला जातोय. कॅच महत्वाची होती. पहिला चेंडू नो आणि त्याच्यामध्ये विशाल वरांना कॅचची संधी, कॅचची नामी संधी आणि त्याच्यामध्ये धावा फलक लागला जाते 3. 2 चेंडू 3 धावा. आता समीकरण असेल 10चं. षटकार चौघांनी मॅच फिनिश करेल का विशाल? हो यावेळी सक्सेस करायचा होता. डोकं टिकून खेळायचा होता, घुटना टिकून मारायचा होता. बॅटची कडा आणि सिंगल 1 धाव. चेंडूचा केस झाला 3 धावा झाले 4. 3 चेंडू 4 धावा. महत्वाच्या 9 धावांची गरज असेल. आज आपण 5 गणी संघ पाहतो. टॉस हारला, टॉस जिंकला कुसुम संघाने आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय 5 गणी संघाला. आज आपण 5 गणी संघ खरंच आपण आज सर्व संघ पाहतोय. खरंच आज कौतुक करावं या संघाचं. हो या वेबसाईटला फटका फसला जातोय. काय चेंडू निघून जातो. 1 बाउन्स 2 बाउन्स गॅदर केला जाईल. फेकी करेपर्यंत तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धावेने धावफलक पुढे ढकलते. धावफलक जाऊन पोहोचते 5च्या घरात. 4 चेंडू 5 धावा. ओके 6 धावा. 4 चेंडू 6चं समीकरण झालंय. किरण वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. तरुण संघ पाहतोय आपण. हो यावेळी देखील ऑन साईडला खेळायचा होता, घुटना टेकून मारायचा होता. थोडंसं स्ट्रेंथ निघून जातो यष्टिरक्षकावरून. डॉट चेंडू येतो. 1 टू 1 महत्वाचा 1 चेंडू बाकी असेल. पहिल्या षटकातले 1 चेंडू. हो यावेळी सिंगलीचा एक प्रयत्न. कॅचचा कॉल. कॅच होते, थोडीशी जमीन मैदान आणि तोपर्यंत वेगाने 1 धाव पूर्ण केली जाते. सिंगल 1 धाव सिंगल डिजिट मध्ये. पहिल्या षटकाचे होते समाप्ती. टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धावफलक लागलं जाते ते म्हणजे 7 धावा. समीकरण झालंय 7चं. 6 चेंडू 7चं समीकरण झालंय. महत्वाची मॅच पाहतोय आज आपण. खरंच कौतुक करावं लागेल दोन्ही टीमचं. नेक्स्ट मॅच लगेच आपण पाहिलं जाईल. कुसुम संघ तर एका साईडला असेल. 5 गणी संघ टॉस जिंकला. कुसुम संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. महत्वाची मॅच. बॅटिंग घेतलं का? ओके सॉरी. हो बॅटची काढा. तिकीस तूने सुना. यस मैंने भी सुना. बॅटची तिकीस. पहिला चेंडू होते अजय शिंदेने घेतली जाते विकेट. फलंदाज सुमित बॅक टू द डगआउट. पहिला चेंडू होते विकेट आले. मंगाशीच बोलले होते 25+ धावा झाल्या असताना अजयच्या गोलंदाज बॅटिंग मधून तर काही संघ थोडासा मजबूत राहिला असता. धावा झाला फक्त 12. थोडंसं कौतुक करावं लागेल. विठ्ठल वेलकम देखील सहर्ष 5 गणी संघ संपूर्ण टीम पाहतो. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज पाहतो. पण फलंदाजाचं नाव सांगायचं. प्लीज
नितीन भाऊ आपला टेल्टमॅन पाठवा प्लीज. तिकडे नावं कोणाला माहिती प्लीज विषयावर थोडं सहकार्य करा. पहिल्या चेंडूवरती विकेट आली जाते सुमितची. त्याची जागा भरून करण्यासाठी राज आला मैदानाच्या आतमध्ये. राजला पाहतोय. धावफलक झाले 7. हो चांगला चेंडू कम बॅक केलाय. पंच आपल्याकडे वळतात आणि या सिटीचं व्हाईट बॉल. अंगाला चेंडू लागला जातो. यस इकडून ठेवलं जाते. अंगाला चेंडू लागला जातो. खरंच चांगले क्रिकेट पाहतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू वाट येत आहेत. सिंगल एक धाव पाहतोय. धावपले 1 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचते 8च्या वरात. 3 चेंडू 8 धावा. आता समीकरण असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त 5 धावांचा षटकार आणि मॅच फिनिश होईल का विशाल वरंडे. महत्वाचा षटकार. ओहो यावेळी चांगला चेंडू सन्मान दिला जातो. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न केला जातो. स्टॅकिंगला विशाल वरंडे जाईल का. रनआउटचा चान्स. ओहो अजयने फेकी केली जाते. असतं पाहू शकता फेकी. त्याला देखील माहित आहे आपला संघ आज थोडासा बॅकफुटला गेला. संघावरती राग नाही काढू शकतो. तो रस्त्यावरती राग काढला जातोय अजयकडून. धावपलक 1 ने पुढे ढकलते जाऊन पोहोचतोय 9च्या घरात. चेंडूचा खेळ झाला. 4 धावा झालेत 9. राजची जागा भरून घेण्यासाठी मैदानाच्या आत आहे. शैलेशला पाहतो. महत्वाच्या 4 चेंडूच्या 4 धावांची गरज असेल. महत्वाचे 4 धावा. चेंडूचा खेळ झाला 4 2 टू गो. हो यावेळी दाखवला जाऊन पंच केला तर चेंडू निघून जातोय. काय 4 धावांसाठी यस तिथे छत्री असेल गॅदर केला जातो. फेकी करेपर्यंत सिंगल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा नामी संधी होती फेकीची. पोबर वेगाने शैलेश येतो आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे डबल विथ 11च्या घरात. एक शॉट असेल. ओके पंच एक शॉट असेल. शैलेश तर वेगासारखा पळाला पण एक सिंगल धाव चोरटी घ्यायची होती आणि शॉट पळाला. तर महत्वाचे 3 धावांची गरज असेल. ओहो सिंगल एक धाव. महत्वाची 1 धाव. एका धावेने षटकाची समाप्ती होते आणि धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे 11च्या घरात. आता समीकरण असेल 2 धावेचं. विशाल थोडासा आपण आयोजनाचा वेळ वाचवायचा आहे मित्रांनो. धावेची गरज असेल ते म्हणजे सिंगल 2. 6 धावा 6 चेंडू 2ची गरज. चला 5 गडी संघ आपण लगेच रेडी राहायचं. अरुण कॅप्टन कोण जवळ लगेच उतरायचं मैदानात. मॅच संपली की आपण 6 चेंडू 2चं समीकरण. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाज पाहतो आपण ऋषीला. एक चांगला गोलंदाज. हो यावेळी फटका चांगला होता. चेंडू निघून जाईल किंवा क्षेत्रच असेल. नितीन चेंडू पडला आणि टप्पा निघून जातो 4 धावांसाठी. आणि इथे येतो मॅच विनिंग फटका आणि ते मॅच जिंकले होते अर्थात नो स्टार क्रिकेट संघ वर्लेवाडी. मॅच जिंकतो हार्डलक बायलक टीम कायर संघ. आपला खेळ देखील चांगला होता. थोडीशी बॅटिंग नाराजगी राहिली आणि पहिल्या मॅच मध्ये बाजी मारतो कुशो आपण पाहतो वर्लेवाडी संघ. आणि आपण पराभूत होताना पाहायला मिळेल कायर संघाला. हार्डलक बायलक दोन्ही संघाला शुभेच्छा देतो नेक्स्ट मॅच साठी. चला नेक्स्ट मॅच लगेच उतरा. नो हरकत. एकदा हरला म्हणून कधी मित्रांनो मैदान सोडून हार जीत होत असते मैदानामध्ये. एकदा हरला म्हणून कधी आपण पराभूत होत नाही. एकदा हराने कोणी एकदा जिंकण्याने कोणी राजा होत नाही. एकदा हरण्याने कोणी पराभूत होत नाही. चला देवदादा प्लीज अरुण दादा चला लगेच उतरा. चला कॅप्टन कुल अरुण दादा संपूर्ण टीम असेल. खरंच सामनावीर मॅन ऑफ द मॅच साठी असेल टी शर्ट स्पॉन्सर केलेले. खरंच कौतुक करावं लागेल या आयोजनाचं. थँक्यू सो मच. आपण टी शर्ट मॅन ऑफ द मॅच साठी सामनावीरसाठी त्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केलं. खरंच आपण पाहतोय गणेशजी मिसाळ